नमस्कार, मी गौतमी शिकलकर. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. कोल्हापूर जिल्हा आणि परिसरातल्या गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने आता काहीशी विश्रांती घेतली असून पावसाचा जोर ओसरलाय. पावसाने उघडदीप दिल्यामुळे खोळंबलेल्या शेती कामांना कमालीचा वेग आला. दरम्यान दुसरीकडे पंचगंगेची पाणी पातळी वाढलेलीच असल्यानं प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. या संपूर्ण पाऊस परिस्थितीसह जिल्ह्यातल्या घडलेल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत. कर्नाटकातील हिप्परगे बॅरेजचे सर्व 21 दरवाजे उघडले आहेत. पंचगंगा आणि कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना मोठा दिलासा, पूरस्थिती नियंत्रणात येण्यास मदत. पेटवडगावमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीचे कोयत्याने वार करून निर्घृण हत्या. भरपावसात घडलेल्या घटनेनं शहरात तणाव. अशैक्षणिक कामांच्या निषेधार्थ कोल्हापुरात हजारो शिक्षकांचा एल्गार. शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. कागल शहरात राहत्या घराची भिंत कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू. तर तवंदी घाटात ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात कोल्हापूरचे दोघे जागीच ठार. जिममध्ये बेकायदेशीर स्टेरॉइड्स विक्री करणाऱ्या ट्रेनर्सवर कारवाईची. शिवसेना ठाकरे गटाची मागणी. आणि अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या नराधमाला 7 वर्षांची सक्त मजुरी. पाहुयात यासह दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत होती. नदीची पाणी पातळी इशारा पातळीकडे सरकत असल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र याच दरम्यान एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. कर्नाटकातील हिप्परगे बॅरेजचे सर्व 21 दरवाजे बुधवारी संध्याकाळी 5:30 वाजता पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. पंचगंगा आणि कृष्णेचे पाणी पुढं हिप्परगीला जाऊन मिळते. मात्र तिथे दरवाजे बंद असल्यानं मागे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होते. आता हे सर्व दरवाजे उघडल्यानं पाण्याचा विसर्ग वेगानं होईल आणि संभाव्य पूरस्थितीवर नियंत्रण मिळण्यास मोठी मदत होणार आहे. शासनाच्या SIR BLO मोहिमेसह TET सक्ती आणि अशैक्षणिक कामांच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात हजारो शिक्षकांनी रस्त्यावर उतरून मोठा एल्गार पुकारलाय. जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून ऐतिहासिक दसरा चौकात जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेवर शिक्षकांनी एक भव्य धडक मोर्चा काढला. शिक्षकांवर देण्यात आलेल्या अशैक्षणिक कामांच्या जबाबदारी विरोधात आज शिक्षक संघटनांचे राज्यव्यापी आंदोलन असून त्यानुसार कोल्हापुरातही हे तीव्र आंदोलन करण्यात आलं. शिक्षकांना SIR BLO कामातून मुक्त करावे, सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती द्यावी, संच मान्यतेने नवीन निकष रद्द करावेत आणि TET परीक्षा रद्द करावी या प्रमुख मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हा प्रशासनाला देण्यात आलंय. इतका कामाचा ह्या ताण आलाय आणि BLOचं काम इतकं किचकट आणि लेंदी आहे की आमच्या अध्यापनावर आणि मुलांच्या शैक्षणिक नुकसान मुलांचं होतंय. ह्यासाठी शासनानं अन्य पर्याय सुचवावा आणि प्रत्येक मतदारांचा फोटो, आधार कार्ड, त्यांच्या पाठीमागील नावं, आई वडिलांचं नाव किंवा 2002च्या यादीमध्ये त्यांचं नाव कुठे होतं हे प्रश्न विचारत असताना ही माहिती कशासाठी आवश्यक आहे याचं गांभीर्य त्यांना कळत नाही. आवश्यक त्या प्रमाणामध्ये त्यांची जागृती झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक BLOचा प्रचंड मानसिक त्रास होत आहे. शाळा चालू झाल्यानंतर जे हे काम चालू केलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं अतोनातचं शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे कृपया सरकारला विनंती आहे की BLOचं हे अशैक्षणिक काम, गावामध्ये बरेचसे असे शिकलेले तरुण आहेत, त्या तरुणांना ही ड्युटी देण्यात यावी. कसं आहे, जवळजवळ आता बऱ्याचशा शिक्षकांची आमची जे सेवा ज्येष्ठ शिक्षक आहेत 20 वर्षाच्या पुढे 30-35 वर्ष नोकरी झालेली आहे. आणि ज्या वेळेला हे नोकरीला आम्ही लागलो त्यावेळेला जी परीक्षा होती पुणे निवड मंडळाची ती परीक्षा मी दिलेलीच आहे. आणि आता पुन्हा एवढी नोकरी झाली असताना पदोन्नतीचा काळ आला असताना मध्येच ही शासनानं जे काही निर्णय घेतलेला आहे तो बराचसा अन्यायकारक आहे. आणि या मानसिकतेखाली म्हणजे यामध्ये मुलांची शिष्यवृत्ती असेल, स्पर्धा परीक्षा असतील, या मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष न देता स्वतःची स्पर्धा परीक्षा जर पाहत बसला शिक्षक तर त्या मुलांचा म्हणजे नुकसानच होणार आहे. आणि त्यात शिक्षकांना एवढं म्हणजे डोक्याला हेडॅक करून ठेवले की नोकरी टिकवायला पाहिजे. मग नोकरी टिकवायला पाहिजे तर परीक्षा द्याव्याच लागणार आहेत. कागल शहरात आणि तवंदी घाटात 2 वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 3घांचा मृत्यू झालाय. पहिली घटना कागल शहरातील लोहार गल्ली परिसरात घडली आहे, जिथं बुधवारी रात्री 11:15च्या सुमारास राहत्या घराची भिंत अचानक कोसळली. या घटनेत उर्मिला उदय कुलकर्णी वय 38 या महिलेच्या अंगावर भिंत पडल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या आणि उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुसरी घटना तवंदी घाटात हॉटेल अमरजवळ सोमवारी मध्यरात्री घडली. इथं एक ट्रक आणि कारचा भीषण अपघात होऊन कारमधील विनोद हैबतराव पाटील वय 32 राहणार कोरोची तालुका हातकणंगले आणि सोहेल अब्दुल रहीम मणेर वय 36 राहणार फुलेवाडी कोल्हापूर हे दोघे जागीच ठार झालेत. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ट्रकमधील 3 प्रवासीही यात जखमी झाले आहेत. कोल्हापुरात जलद बॉडी बनवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या
अॅनाबॉलिक स्टेरॉइड्सची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या जिम ट्रेनर्सवर धडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली. शासनाने ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ऍक्टच्या माध्यमातून जिममध्ये अशा प्रकारचे इंजेक्शन्स आणि टॅबलेट्स विक्री करण्यास कायदेशीर बंदी घातली आहे. तरुणांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा जिम चालकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 1 महिन्यात तुला आकर्षक बॉडी बनवून देतो अशा भूलतापा सांगून कोल्हापुरातले काही जिम ट्रेनर हे बॉडी बनवणाऱ्या तरुणांना स्टेरॉइड इंजेक्शन गोळ्या यासारखे घातक पदार्थ देत आहेत. या संदर्भात आमच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे एक तक्रार आली होती. त्याच्याकडे आम्ही काही ऑडिओ, काही व्हिडिओ आणि काही स्क्रीनशॉट शहर डीवायएसपी मॅडमांना दिलेले आहेत. मला या लोकांना हे सांगायचं आहे की तुम्ही कोल्हापुरातल्या आमच्या युवा पिढी बर्बाद करू नका. आज बघितलं तरी या स्टेरॉइडमुळे हाडं ठिसूळ होणे, हार्ट अटॅक येणे, किडनी निकामी होणे अशा पद्धतीचे घातक प्रकार होत आहेत. आणि म्हणून शिवसेनेच्या वतीने सर्व जिम चालकांना विनंती आहे की असे जर नालायक कोण ट्रेनर असतील आणि ते स्टेरॉइड सारखे प्रकार आमच्या कोल्हापुरातल्या युवकांना देत असतील तर नुसतं तुम्ही आम्हाला शिवसेनेला कळवा, आम्ही त्यांचा चांगल्या पद्धतीनं बंदोबस्त करू. कागल तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे तिच्या शाळेतून अपहरण करून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी आरोपी विशाल मारुती कांबळे वय 24 राहणार मळगे बुद्रुक याला विशेष जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. विशेष न्यायाधीश ASI पेरमपल्ली यांनी मंगळवारी झालेल्या सुनावणीत आरोपी विशाल कांबळे याला 7 वर्षे सक्त कारावास आणि 5,000 रुपये दंडाची कडक शिक्षा सुनावली. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं अखेर विश्रांती घेतलीय. पावसाने उघडतीप देताच तालुक्यात खोळंबलेल्या शेती कामांना कमालीचा वेग आलाय. सध्या तालुक्यात भातरोप लावणीच्या कामांनी गती घेतली असून संपूर्ण शेत शिवार माणसांनी गजबजलेले दिसते. वेदगंगा आणि दूधगंगा नदीकाठच्या गावांमध्ये सध्या भात लावणीचा हंगाम चांगलाच रंगात आलाय. तर या होत्या आज दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान अपडेट्ससाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.